त्यामुळे इथे गलत असं काही होणारच नाही आहे आणि कधीच यांच्यावर शिवाची कृपा आहे. आणि गेली 35 वर्ष यांच्याशी संलग्न आहोत. आणि मुंबईला होतो आत्तापर्यंत, आता 3 वर्ष झालं आम्ही वाकडला आलो आहे. आणि माझी पहिल्यांदाच म्हणजे कार्यक्रमाला, कारण की मला कधीच झालं नाही कार्यक्रमाला यायचं. आज पहिल्यांदाच वेळ काढून ते पण आज पण आम्ही जाणार होतो कोल्हापूरला, पण हे झालं म्हणून आलो. आणि विशेष सांगायचं म्हणजे यांची इतकं सहकार्य असतं की तुमचा एखादा गावी पैसे पाठवायचे किंवा गावी व्यवहार झाला, आता एक नवीन आमचा म्हणजे करायला एक व्यवहार झाला, ते पैसे आपण कसे घेऊन यायचे हा मला आणि माझ्या मिस्टरांना खूप मोठा एक किस्सा सांगते म्हणजे तुम्हाला की आता कसे पैसे. तर यांचे एवढे सहकार्य छान झालं, 1 रुपयाही आम्हाला आमच्याबरोबर आणायची गरज वाटली नाही. कराडच्या शाखेमध्ये त्यांनी बरोबर कुठे कुठे आम्हाला ट्रान्सफर करायचे, त्यांनी 5 मिनिटात करून दिले. यांचे सहकार्य म्हणजे 1 नंबर, बँक कृपा शिवकृपा 1 नंबर आणि कर्मचारी वर्ग 1 नंबर. म्हणजे तर इथे तुम्ही डोळं झाकून म्हणजे महिलांना बचतीची सवय म्हणजे लावण्याचं यांचं जे मोठं सहकार्य आहे ते खूप छान आहे. की तुम्ही आपण असं नाही की खूप पैसे आले की आपण जाऊ पैशाची बचत करू, यांच्याकडे मंथली वगैरे बरंच काय काय आहे. मी काही जास्त ह्याच्यात नसते, माझे मिस्टर म्हणजे पूर्ण वेळ ह्यांच्याकडे, माझं सर्व कुटुंब, इव्हन इकडे असणारे बरेच लोक आमच्याकडचेच आहेत, म्हणजे माझे नातेवाईकच आहेत. हे सुद्धा नातेवाईक, इकडे मी सातारची आहे आणि त्यामुळे मला सगळे नातेवाईकच वाटतात. इथे पण भरपूर सातारची लोक असतील, मुंबईला काही मिळत नाहीत सातारची लोक. तर मी म्हणेन आपल्या घरी ज्या काम करणारे स्त्रिया वगैरे असतात त्यांना पण तुम्ही प्रोत्साहन द्या, आजूबाजूच्या लोकांना पण सांगा. अगदी इथे इथली ठेव ही सुरक्षित ठेव आहे. तुम्हाला पुढं म्हणजे कसल्याही गोष्टीसाठी कर्ज वगैरे हे ते पारदर्शक कारभार आहे. मी फक्त यांच्याबद्दल एवढंच बोलू शकते. आणि मी माझा परिचय देते, मी मीना शंकर मतकर आणि इथे वाकडला कल्पतरूमध्ये राहते. मी ज्योतिष ओरा मार्तंड आहे, म्हणजे ज्योतिषशास्त्रीची मास्टर. त्यामुळे मी बराच वेळ बिझी असते आणि म्हणजे इकडे तिकडे जरा जास्त जाऊ शकत नाही. आज यात वेळ काढून मी आले, कारण साहेब खूप वेळा मला बोलवलेलं होतं त्यांनी भेट द्यायला. कशी नवीन शाखा वगैरे आहे पहा, पण मला झालं नाही आहे. आज म्हटलं जावावं आणि छान वाटलं. बराच तुम्ही गोतावळा जमा केलेला आहे, पाहून खूपच छान वाटलं.